तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज 3 वाजता आलो ड्युटीवर आलेल्या ऑर्डर चालू झाली. सर्वात पहिले पनीर चिलीची ऑर्डर आली. त्यानंतर व्हेज हक्का नूडल्स आलं. पहिले त्याला पिकअप करून दिलं. त्याच्यानंतर मग आपल्याला टोमॅटो सूप बनवायचं होतं. तर टोमॅटो सूपची पूर्णपणे आपण तयारी करून घेतलेली आहे. सर्वात पहिले टोमॅटो सूप बनवून घेऊत म्हणलं. बाकी सगळं मीजा आपण नंतर रेडी करूत, कारण की हे इकडे शिजत राहतं, तोपर्यंत आपण दुसरे कामं करू शकतो. त्यामुळे टोमॅटो सूपला पहिले आवरून टाकलं. आज असं पण खूप काम आहे, कुरकुरे लॉलीपॉप वगैरे बनवायचं आहे. हे झालं बघा, आपलं टोमॅटो सूप बनवून रेडी. त्याच्यानंतर लॉलीपॉप बनवण्यासाठी मिक्स व्हेज बॉईल करून घेतली. त्याच्यानंतर त्याला खिमा करून घेतलं, चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलं, त्याचं पाणी वगैरे काढून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये सॉसेस मसाले वगैरे ॲड केले आणि नंतर पनीर ॲड केलं, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करून घेतला. हे झाला बघा आपला लॉलीपॉपचा मसाला बनवून रेडी. त्याच्यानंतर आपण 5 पोर्शन लॉलीपॉप बनवून घेतलेला आहे. बाकी भावांनो, आता काय बोलू तुम्हाला, तर चला जाऊ द्या बाई. नांदेडची पब्लिक तुम्ही कमेंट करा बरं, जरा जाऊ द्या. रोज रोज सांगायला चांगलं वाटणार मी नांदेडचा म्हणून, तुम्हाला माहिती आहे आता. त्याच्यानंतर कुरकुरेसाठी पनीर कापून घेतलं. नंतर त्यामध्ये मसाले वगैरे ॲड केले. मध्येच ब्रेड सॉस पास्ताचा ऑर्डर आला होता. शेतीचा भाऊ आपल्याला सांगून बाहेर गेला. मध्येच कामं सरना गेलं आणि त्यानं मागच लावलं. पहिले याला पिकअप करून दिलं. बाकी भावांनो, मी अशाच रेसिपी माझ्या आयडीवर अपलोड केलेल्या आहेत. एकदा माझी प्रोफाईल चेक करा, तुम्हाला दुनियाच्या रेसिपी भेटतील. जिरा राईस बोला, दाल तडका बोला, अशाच नवीन नवीन रेसिपी मी टाकलेल्या आहेत. ही शेजवान चटणी झाली बघा आपली बनवून तयार. त्याच्यानंतर लगेच 3 व्हेज हक्का नूडल्सचा ऑर्डर आला. अगोदर त्याला पिकअप करून दिलं. नंतर आपले कामं तर आहेतच बाई, कामं संपणार थोडी. 6-7 वाजले माझं कामं चालूच आहेत. मिजा रेडी करणं संपणार गेले. कसं तरी झालं बघा आपला मिजा बनवून रेडी. कुरकुरे, लॉलीपॉप, शेजवान चटणी, टोमॅटो सूप, फ्राय नूडल्स आणि चायनीजची सेटिंग पण पूर्णपणे लावून झाली. भूक लागली होती बाई, थोडंसं जेवण करतो 6-7 वाजता. त्याच्यानंतर चला बाई, चहाचे 2 घोट मारून या ब्लॉगला मी इथेच संपवतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र पब्लिक.